योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगर बाजार समितीत शिवजयंतीचा जल्लोष, पोवाड्याच्या सुरावटीने परिसर दुमदुमला। सभापती विजयसिंह शिंदे यांच्याकडून शिवरायांना अभिवादन। शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प। प्रतिनिधी सुदामराव कराळे। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर मुख्य आवारात शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण बाजार समितीचा परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी झाला होता। शिवप्रतिमेचे पूजन व मान्यवरांची उपस्थिती, कार्यक्रमाची सुरुवात बाजार समितीचे सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळ, सचिव, कर्मचारी आणि खेड तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवरायांचे विचार, प्रगतीची दिशा। विजयसिंह शिंदे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना विजयसिंह शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने रयतेचे आधारस्तंभ होते। त्यांनी सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला सन्मानाने जगायला शिकवले। त्यांचे गड किल्ल्यांचे व्यवस्थापन आणि प्रजेबद्दलची कणव आजही आपल्याला प्रगतीची आणि स्वाभिमानाची दिशा देते। त्यांच्या विचारांवर चालूनच आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहूया। यशराजच्या पोवाड्याने जिंकली सर्वांची मने। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे यशराजने सादर केलेला पोवाडा। आपल्या खड्या आवाजात आणि वीरश्रीयुक्त शैलीत यशराजने अफजल खान वधाचा प्रसंग आणि गड किल्ल्यांचा पराक्रमी इतिहास मांडला। पोवाड्याच्या प्रत्येक कडव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। या सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण वातावरणात एक वेगळाच जोश निर्माण केला होता। कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: शिस्तबद्ध नियोजन। बाजार समितीच्या वतीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला। अभिवादन सोहळा। सभापती आणि संचालकांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत रयतेच्या राजाला वंदन केले। खेड तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी या उत्सवात सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाच्या सांगतेवेळी बाजार समितीच्या वतीनं उपस्थितांचा आभार मानण्यात आले। शिवजयंतीच्या या उत्साहानं बाजार समितीमध्ये एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण पाहायला मिळाले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अर्थातच या खेड तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अश्वरूढ छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे। या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजच्या या जयंती सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचे अर्थात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती आणि नव्याने त्यांची जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली ते सन्माननीय विजयसिंह शिंदे पाटील, त्याचबरोबर बाजार समितीतील सर्व संचालक, त्यामध्ये आदरणीय अशोकदादा राक्षार्थी यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र भाऊ ठिगळे आणि ग्रामस्थ सर्व मान्यवर, त्याचबरोबर सर्व शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थानं आजच्या या महाराष्ट्रामध्ये मोठ्या दिमाखामध्ये उत्सव संपन्न होत असताना आपल्या खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी आता शिव जन्मोत्सवाचा हा सोहळा अर्थात शिव जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सन्माननीय सभापती आणि सर्वच टीम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करून खरं तर आज एक छोटासा कार्यकर्ता या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू सन्माननीय पुण्यभाऊजी पाचारणे यांचे चिरंजीव या निमित्ताने पोवाडा साकारणार आहे आणि तदनंतर माननीय सभापती महोदय या ठिकाणी आजच्या या शिवजयंती उत्सवाला शिवजयंती मी प्रथमतः विनंती करेल त्या छोट्याशा शिवभक्ताला की आपण या ठिकाणी एक पुतळा या पुतळ्याच्या आणि खऱ्या अर्थाने या समोरच्या बाजूला
एक पोवाडा सादर करत आहे. मी त्याच्याकडे जाईल. मित्रा तुझं नाव बोलणं सांग. यशराज कोंडे पासर. यशराज गुरु वापासांना किती वेळ ते शिकतोस? 6 मध्ये. ठीक आहे. तुम्ही दारू आम्ही पाहिलेलं आहे. आता सादरीकरण करायचे सभापती आणि सर्व टीम यांच्या समोर एक छानसा आता तू पोवाडा गातेस. सुरुवात कर. शिवाजी महाराजांची कीर्ती महाराजांची कीर्ती प्रयत्नाने त्याला गणना करून लागल्याने त्याला कोणाला गाडी नसल्याने त्याला गाडी पुष्टी मिळाल्याने तरी बेगम म्हणजे अली अली शहाची गाडी बोलतात म्हणजे वेगवेगळीच्या त्याला गाडी गाडी खूप गावे कोणी घेऊन आकारे सावरणी गाडी आले. त्याच्यात अचानक एक सवाल उठला. बोला हम मानेंगे शिवाजी को अंतर में नहीं चलना मारे के चलने बदल खाने मारे के चलने बदल खाने सीता जाकर जमीन सही खाने खाने खाना साथ में रखना शिवगाना ताकत चाहिए कौतिक झाला होता काल मुलाला मोठा गुरु होते त्याच्याकडे काय पण मुलाला लई देत आणि या तीच बरे पहलवान ताकत चाहिए वाटत गती करायची त्याचे काळच होणार नाही. कारण आपली देवाला मस्त केली आता रवीची आधी होती कोण कोण ओळखणार नाही. आता शिवराज करायचं नाही इकडे मजा तिकडे लढून पलीकडे शेवट मीच म्हणू लागला. राजा सिंह दिलं खाण्याला कसं काय चिंता नका सरकार पण तो सरकार राजमध्ये राजू आपले जीवन काढले आणि खाण्याची सेवा आपण आली त्यासोबत आपल्या काय राहणं आवडी असेल त्यामुळे आपण आम्ही आपल्या स्त्री निघून जावे त्याच्यावर ते धर्म काय बोलत आहे आणि आपल्या कुठे बघायला ते व्यक्त आणि मराठी मुलांनी लग्न बघायला मारण आहे असा
खरं तर आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारामध्ये खऱ्या अर्थानं पहाटेपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे जो शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी लोक इथं आणतात, महाराजांना अभिवादन करतात आणि इथून पेट्रोल झोड खेड तालुक्याच्या गावागावामध्ये घेऊन जाण्याचं काम या तालुक्यातला सर्वसामान्य तरुण कार्यकर्ता या तालुक्यातला शिवभक्त त्या ठिकाणी करतात. पण आज ही शिवजयंती सोहळा आपल्या बाजार समितीच्या वतीने संपन्न होत असताना समोर वर्षावर बघितलं असेल तर शामियाना आलेल्या प्रत्येक शिवभक्ताला चहा पाण्याची व्यवस्था आणि दर्जाची व्यवस्था, 2 क्षण त्या ठिकाणी सावलीमध्ये बसण्याची व्यवस्था बाजार समितीच्या वतीनं आज या ठिकाणी केली आहे. या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक अशोकदादा राक्षे, खरेदी संघाचे सन्माननीय अध्यक्ष नरू किल्ले, आपले तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार म्हणून काम करत असलेले होम मिनिस्टर म्हणून त्यांची ओळख आहे ते सुधामराव खरे पाटील आहेत. त्याचवेळेस मुंगेश भाऊ, महेश भाऊ, पलीकडचे आमचे राज्य सरकारचे सोसायटीचे वेटाळे गावचे सन्माननीय बोंडे साहेब आहेत, साखर साहेब आहेत, बाजार समितीचे आमचे सचिव गंभीरजी, बाजार समिती सगळं प्रशासन, सगळ्या शिवप्रेमी आणि खऱ्या अर्थाने यशराज ज्यांनी अतिशय देखना असा पोहळा त्या ठिकाणी काढला, असे सगळ्या सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाजार समिती सभापती या नात्यानं आपल्या सगळ्यांचं मनापासून या प्रांगणामध्ये स्वागत त्या ठिकाणी करतो.